नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, अंगणवाडी सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, अत्यंत महत्त्वाचा GR आपल्या समोर आलेला आहे। शासन निर्णय एक प्रकारचा असणार आहे। बघा, या शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे मार्च 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता एक रक्कम मंजूर करण्यात आली आहे। ती रक्कम कशा पद्धतीने असणार, GR कधीचा आहे, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा ताईंनो, GR तुम्ही पाहू शकता, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा हा GR आहे। महाराष्ट्र शासनाचा GR आहे। महिला व बालविकास विभागाकडून आलेला आहे। दिनांक तुम्ही याची पाहू शकता, 7 एप्रिल 2026 रोजी आलेला हा GR आहे। शासन निर्णय काय झालेला तो पहा। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते। सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मार्च 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 3 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 174 कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिश्श्याचा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। पुढे बघा काय म्हटलेलं आहे ते, लेखा शीर्ष संगणक सांकेतांक उद्दिष्ट विद्यमान तरतूद या आदेशान्वये वितरित करण्यात आलेला निधी एकूण याची सर्व सविस्तरपणे डिटेल्समध्ये माहिती दिल्याने एकूण बघा 174 कोटी एवढा निधी हा अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनाकरिता मंजूर करण्यात आलेला आहे। पुढे बघा यांनी काय म्हटलेलं आहे, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपाययोजनेत कार्यवाही पूर्ण करावी। सदर शासन निर्णय वित्त विभागाने अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे। म्हणजे जी आपली SNS स्पर्श प्रणाली लागू झालेली आहे, या प्रणालीवर ही रक्कम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यामुळे लवकरच आता अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये मार्च 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या समोर आलेली आहे। सदर जर तुम्हाला हा शासन निर्णय पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता। अत्यंत महत्त्वाचा हा GR असणार आहे ताईंनो। या GR नुसार बघा 7 तारखेला हा GR आलेला आहे। GR आल्यानंतर पुढच्या 5 ते 6 दिवसांमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांचे मानधन हे प्रत्येक वेळेला जमा होत आहे। त्यामुळे GR आता 7 तारखेला आलेला आहे। त्यामुळे GR नुसार 15 तारखेच्या आत अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये मानधन जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आणि माहिती आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा।